आज आपण डायरेक्ट पोहोचलो जादुई दुनियामध्ये आणि ही जादुई दुनिया कुठे आहे सांगतो लवकर. तर नमस्कार पब्लिक, मी प्रदीप. आज आपण टमटम घेऊन डायरेक्ट पोहोचलो ट्रॅफिकमध्ये आणि आजपर्यंत तुम्ही रोडवर ट्रॅफिक बघितलं असेल, पण हे ट्रॅफिक रोडवर नसून जमिनी खाली 2 मजली, ते पण अंडरग्राऊंड. ते कुठे? तर या मॉलमध्ये. आणि इथे आल्या आल्या या मॅडमला बघून ॲम्ब्युलन्स बोलवायचा विचार आला होता. पण नंतर कळलं की मॅडम डान्स करतायत. मग मॅडमचा थोडा वेळ डान्स बघून निघालो समोर. आणि समोर आल्यानंतर ब्लॅक हॉर्स वाटच बघत होता, पण ब्लॅक हॉर्सला बायपास करून मी निघालो समोर. समोर येऊन बघतो तर काय मोकार गर्दी. आणि ही गर्दी बघून मेसचीच आठवण झाली, कारण आमच्या मेसवर पण अशीच गर्दी असते. गर्दीला दिलं वाऱ्यावर सोडून आणि आलो फ्रेश व्हायला. फ्रेश होऊन समोर गेलो तर बघतो तर काय पूर्ण गेमिंग सेक्शन, खतरनाक गेम्स वेगवेगळे. पण आपण नसतं बघत होतो, कारण हे आपल्या ऐपतीच्या बाहेर होतं. कारण जेवढं आपलं महिनाभर मेसला जेवतो तेवढ्या पैशात इथं फक्त 4च गेम खेळायला भेटत होते. म्हणून तर तिथून बाहेर येऊन आपण आपलं केलं चालू. ऊपर से नीचे, नीचे से ऊपर. नुसता टाइमपास आणि थोडंफार शायनिंग आणि फोटो काढायचा आपण सोडतोय होय. घेतले 10-5 फोटो मारू आणि आलो कपड्याच्या सेक्शन मध्ये. मग काय, हे उचल ते ठेव, हे झालं चालू आपलं. पसंत काय एक पडत नव्हतं. मग हे दोघांना बघितलं, ते म्हणतात ना छोटेसे बहिणी भाऊ उद्याला मोठाले हो, पण यांना काय माहित हे मोठे होणारच नाहीत. मग ते जाऊ दे. हे बघा, हे असले पण कपडे विकतात. असले कपडे कोण घेत असेल कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, लग्नाळू मित्रांसाठी पण सोय आहे बरं का, पण बजेट बघून या, नाहीतर इथं आल्यानंतर व्हायची पंचायत. बात तो सही है. आणि निघायच्या टायमाला बघतोय तर काय हे वेगवेगळे आम्ही बला टाकलेले, ते पण उलटे. शेवटी ह्या नूडल्सला आणि जिगरीला बाय बाय करून मी निघतो. तुम्ही या फॉलो करून.